तिकडे जळगावच्या यावलमधील चिंचोली गावामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे। हॉटेल मालकावर अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आलेला आहे। हॉटेल रायबादचे मालक प्रमोद बाविस्कर गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। बाविस्कर यांच्या छातीवर आणि हातावर गोळी लागल्याची माहिती मिळते। त्यांना तातडीने जळगावच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। जळगावच्या यावलमधली ही संपूर्ण घटना आहे। चिंचोली गावामध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे। प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मंगेश, गोळीबाराची घटना नेमकी कशी घडली आणि पोलिसांची सध्याची काय माहिती आहे? नक्कीच रुजया, खरं तर बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या यावल तालुक्यातील चिंचोली जवळील हॉटेलमध्ये ही घटना घडलेली आहे। काल रात्रीच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती जो आहे तो हॉटेलमध्ये आला आणि त्या ठिकाणी खरं तर हॉटेल मालक जे आहेत प्रमोद बाविस्कर यांची त्यांनी वाद घातला। या वादातून गावठी पिस्तूलमधून खरं तर त्या अज्ञाताने प्रमोद बाविस्कर यांच्यावरती बेछूट गोळीबार केला। या घटनेमध्ये प्रमोद बाविस्कर यांच्या छातीला व हाताला गोळीबार लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या आता जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या संपूर्ण परिसराची पाहणी केली। रात्री उशिरापर्यंत अज्ञाताचा शोध जो आहे तो सुरू होता। खरं तर अज्ञात जो आहे हा पहाडामार्गे पळून गेल्याचा अंदाज जो आहे तो पोलिसांना आहे। त्या अनुषंगाने पोलिसांचे काही पथकं जे आहेत ते सातपुडा पर्वतरांगासह मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर या ठिकाणी गेलेले आहेत। एकंदरीत अद्यापही बारेकराचा शोध लागलेला नसून खरं तर ज्या प्रकरणात प्रमोद बाविस्कर जे आहे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। अगदी, येस, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।